नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. 23 जूनच्या रात्री 10-10:30च्या दरम्यान ट्रेनमध्ये दरवाजामध्ये कोणतरी आपला मराठी पोरगा आणि तो एक भैया कोण तो भडवा उभा राहिला होता आणि अचानकपणे भांडणं झाली त्यांची. पाऊस काहीतरी पडत होता, त्याने काय दारा लाव, हे लाव, ते लाव. त्या ट्रेनमध्ये सर्रास त्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. सतत मचमच आणि भांडण या आणि त्या गोष्टी, कारण लोकांचा दुस्वास त्या पद्धतीचा वाढत गेलाय. कुठेतरी हा काहीतरी त्याला बोलला असणार आहे, तो त्याला काहीतरी बोलला असणार आणि या सगळ्या वैमनस्यातून भांडण झाली. त्याच्यानंतर मारामाऱ्या झाल्या, अनेकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अचानकपणे त्याच्यानंतर एक मोठी गोष्ट घडली, फार मोठी गोष्ट घडली. ती म्हणजे तो जो कोणी होता त्याने चाकू काढून त्या मराठी मुलाला आपल्या भोकसला आणि त्याची जागच्या जागी हत्या करण्यात आली. त्याचा मृत्यू झाला, त्याला दवाखान्यात नेता. आता ऐका व्यवस्थित, कान डोळे उघडे ठेवून. वारंवार तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो. आपण मराठी म्हणून सगळ्यात आधी गांडू आहोत. कोण आहोत? आपण गांडू आहोत. आपल्याला काय झालंय, आपलं राजकारण त्या ठाकरेंच्या दारापर्यंत फक्त फिरतं. मराठी आली की अरे राज ठाकरे आले, आपले उद्धव ठाकरे आले. याच्या व्यतिरिक्त मराठी माणसाचा कणा झाट काही राहिलेलाच नाहीये. तो पार असा वाकलेला असा मराठी माणसाचा कणा आहे. बाकी काही नाही. तुम्हाला बाकी बोलण्यात काही अर्थच नाहीये. आता तुम्ही म्हणाले खुनाचा आणि साला हा भडवा काय बोलतो, या खुनाचा आणि आपल्या ह्याचा प्रश्न काय नक्की बोलतोय, काही बरळत बसते ज्याला कॅमेरा लावलाय म्हणून. पण ऐका जरा, तुम्हाला माहिती असेल तर मालाडमध्ये पण परवा मागे अशीच काहीतरी घटना घडली, बरोबर की नाही? तिथेही आपला मराठी माणूस मेला गेला. त्याच्या आधी ते काहीतरी त्या याच्यावरती तुटून पडले होते. त्या मालाडमध्येच काहीतरी त्या फेरीवाल्यांनी त्या काही यांना मारलं. तो बिचारा मेला. नंतर तुम्ही पाहिलं असेल, ते राज ठाकरे वगैरे भेटीला गेले होते, त्याच्यात ही घटना पाहिली. अशा असंख्य ठिकाणी वैमनस्य वाढत चाललंय. मराठी माणसाचं आणि भैयांमधलं किंवा परप्रांतीयांमधलं वैमनस्य दिवसांदिवस वाढत चाललंय. याचा बळी कोण ठरतायत? याचे बळी आपला सामान्य माणूस ठरतोय, आपला मराठी माणूस ठरतोय, जो इतक्या वर्षानुवर्ष या मुंबईमध्ये राहतोय म्हणजे कशात? झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय. 20% 15% माणूस इमारतीमध्ये गेला असेल, नाहीतर बाकीचे सगळे आज ही झोपडपट्ट्यांमध्ये आज त्याच अवस्थेत, त्याच घाणीमध्ये आपण जगतोय. विषय जरा सविस्तर ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की मला नक्की काय सांगायचं आणि कशामुळे मी या सगळ्या गोष्टींना सगळ्या रिंगणामध्ये आणून जोडतोय. बरं, ही मुंबई आपल्या महाराष्ट्राला मिळावी म्हणून तुम्ही ज्या छात्या पेटत बसता ना, या महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून, आणि तुम्ही कोणाला मतदान करता? तुम्ही भाजपला मतदान करता, तुम्ही गुजरात्यांना मतदान करता. ती मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसांनी आहुती दिली, बरोबर? आपण ती दिली म्हणून आज आपण इथं राहतोय. मग ज्या लोकांनी ती आहुती दिली आहे, असं नाही की मुंबई कधी मराठी माणसाच्या सत्ता केंद्राच्या हातात आली नाही. आली. शिवसेनेच्या हातामध्ये 25 वर्ष सत्ता होती. 25 वर्ष याचा अर्थ 5 टर्म होत्या. 5 टर्म एखाद्या पक्षाच्या 5 टर्म एखाद्या महानगरपालिकेवरती होतात. या देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं, जिचं बजेट आताच्या घडीला 51,000 कोटी रुपयांचं बजेट आहे. किती? 51,000 कोटी रुपयांचं बजेट. त्याच मुंबईमध्ये कधीतरी कोलाब्यासारख्या ठिकाणी, कधीतरी ताडदेव सारख्या ठिकाणी, मुंबई सेंट्रल सारख्या ठिकाणी, अगदी मलबार हिल सारख्या ठिकाणी, महालक्ष्मी सारख्या, म्हणजे अख्खा साऊथ मुंबई एकेकाळी मराठी माणसाच्या हातातली एक पकड होती खरी. तो मराठी माणूस शिल्लक राहिलाच नाही. मग या 25 वर्षामध्ये कुणी धक्के मारून मराठी माणसाला बाहेर काढला, याचं जरा एकदा उत्तर स्वतःला विचारा आणि मग म्हणा की साला आपण गांडू आहोत की हे समोरचे गांडू आहेत. ज्या नेत्यांनी आपल्याला मराठी विरुद्ध परप्रांती असं भांडत ठेवायला लावलं, हे कालचं वैमनस्य असो नाही तर बाकी सगळ्या इतर घडणाऱ्या घटना असो, मग मारामारीच्या असो, कोणत्याही घटना असो, ज्या काही वैमनस्य वाढत चालले ना, ही जी काही दरी निर्माण होत चालली ना, फोन घ्यायचा, हे तुला मराठी बोलता येत नाही, त्याच्या कानाखाली पेटवायची. एखादा भैया दिसला त्याच्या कानाखाली पेटवायची. एखादा दुसरा कोणी दिसला त्याच्या कानाखाली पेटवायची. रोजचे आपल्या व्हिडिओ बघायच्या, ह्याला मराठी बोलताय ना, तू मराठी बोल, तू मराठी बोल, तू मराठी बोल. बरं, ह्याच्या घरातले अर्धे यांची पोरं बाळ ही सगळी इंग्रजी माध्यमांमध्ये. ही बाहेर आली एखाद्या मित्रांसोबत की यांची भाषा हिंदी, आणि हा यांचा बाप ठाकरेंचा चाहता, हा लगेच हातामध्ये फोन घेणार आणि तिकडे जाऊन त्या भैयाला मारत बसणार. याच्यातून वाढतंय वैमनस्य, एकमेकांविषयी दुस्वास निर्माण होतोय. एखाद्या गुजरात्याला मराठी माणूस दिसला की त्याचं आट्याच येतात कपाळावरती, त्याला असं वाटतं ह्याच्या कानाखालीच पेटवतो आता. एखाद्या मराठी माणसाला भैया दिसला की त्याच्या देखील आट्या येतात, त्याच्या देखील सगळा म्हणजे अगदी कपाळच त्याचं होऊन जाते. कधी या भैयाला चोपतोय, किंवा म्हणजे त्या मराठी माणसाची तर भाषाच आता बदलली. भैया भिया, ए भैया इधरा, ए भडव्या इधरा, शिव्या देऊनच बोलतात. पण ज्या मुंबईमध्ये 90% मराठी माणूस गाव सोडून इथं आलाय, त्याच्या गावामध्ये अख्खे गावच्या गाव भैयानी भरलेत. कामात, धंद्यांपासून सगळ्या गोष्टींमध्ये. तुझा कुठं कणा जातो रे मराठी माणसा? तेव्हा तुझा कणा जातो कुठं? तुझ्या मातीमध्ये जाऊन, तुझ्या शेतीमध्ये जाऊन, तुझ्या गावामध्ये जाऊन तिथली कामं. तू इथनं मुंबईला पैसे पाठवतोस तुझ्या आई बाबांना, बाबा आधी घराचं काम करून घ्या, तेवढा भैयाला मी पाठवून दिलाय. तेव्हा तुझा कणा कुठं मोडतो रे बाबा? तेव्हा तुझं मराठी पण कुठं जातं? मुंबईच्या हद्दीत आलाच की ठाकरे बंधूंचे बॅनर दिसले की तुमचं मराठी पण उफाळून येतं. त्या ठाकरेंचे करोडोंचे बंगले आहेत, म्हणजे कधी सत्तेच्या केंद्रस्थानी बसले नाहीत. आता एक तर ठीक आहे केंद्रस्थानी आहेत, एक तर कधी केंद्रस्थानी बसले नाहीत, तरी त्यांचे लक्झरियस
एमबीबीएस बंगलेत, मोठे अगदी गडगंज चांगले बंगलेत, चांगले पैसा आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांची मुलं चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकलेत, म्हणजे मराठी सक्ती करणाऱ्यांची पूर्व इंग्रजी माध्यमातून शिकलेत. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? त्या केसकडे येतो मी. आता अनेक जण म्हणत असतील त्याला सुरुवात त्याने केस पासून केली, पण हा केस सोडून गेला कुठे? थांबा जरा, ऐका ना तुम्ही. आपलं काय मराठी माणसाचं, आपलं ऐकण्याची क्षमता, बघण्याची क्षमता, आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे बुरसटले. म्हणून काही काळ होता, एक मधला काळ निघून गेला. अजून एक 20, 30, 40 वर्षापूर्वीचा काळ घ्या, देश स्वतंत्र व्हायच्या आधीचा काळ घ्या. मराठी माणसामध्ये एक निर्माण होण्याची काहीतरी क्षमता होती, महापुरुष घडवण्याची क्षमता होती. ती क्षमता राहिली आहे का? आता जरा विचार करा एकदा. का नाही राहिली? कारण खाणेरड्या राजकारणामध्ये आपण 90% आपली माणसं नुसतं राजकारण, घरात आला राजकारण, बाहेर गेला राजकारण, इकडे गेला राजकारण. उद्धव साहेबांनी हे बोललं, एकनाथ शिंदेनी ते बोललं, देवेंद्र फडणवीसांनी हे बोललं, राजसाहेबांची सभा आहे इकडे. याच्या व्यतिरिक्त सला आमचा लक्षच नाही, कशातच लक्ष नाहीये. अरे ते गुजराती मारवाड्यांची कम्युनिटी बघा, त्यांचा समाज बघा, एकमेकांना मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये असते, की कसा माझा भाऊ मोठा होईल, कसा माझा चुलता मोठा होईल, कसा माझा गावातला माणूस मोठा होईल, कसे आपण एका ठिकाणी जाऊन आपण दुकानं टाकू, एका ठिकाणी जाऊन आपण आपला बाजार मांडू, व्यापार करू, सगळे एक मिळून गडगंज होऊ. बघा, जा तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, कुठल्याही मार्केटच्या ठिकाणी जा, खालीच्या सीएसटीला जा, तुमचा तो कुठला लोहार चाळ वगैरे ते सगळे मार्केट घ्या, एकाच्या एक बाजूला गुजराती मारवाडी सगळी लोक एकाच्या एक बाजून अख्ख्या मार्केट भरून टाकलेत. प्रत्येक ठिकाणी जा. नुसतं फक्त मी मुंबईचाच सगळ्या गोष्टी करत नाही, पुण्यामध्ये जा, बाकी ठिकाणी जा, जिथं व्यापारी आहेत ते सगळे गुजराती मारवाडी आहेत. मी ज्या गावामध्ये राहतो ना, अत्यंत दुर्गम भागामध्ये, म्हणजे कोयनेच्या भागामध्ये, जिथं वासोटा बिसोटा तुम्ही पाहिलाच, अत्यंत दुर्गम, अजून नेटवर्क नाही, रेंज नाहीये. आज तिथली गावच्या गावं भैयांनी भरलेत. लादी लावण्यापासून, इलेक्ट्रिशियन पासून, नळ बसवण्यापासून, लोखंड विकण्यापासून, पत्रा लावण्यापासून, घर बांधण्यापासून प्रत्येक जण तिथे जाऊन भैया बसलाय. आपल्या भडव्यांना, आपल्या गांडू पोरांना हे करण्याची लाज वाटते. माफ करा काही गोष्टी बोलतो तुम्हाला, पण हे सत्य आहे. म्हणून या ठाकरेंचा नाद मी सोडून दिला नाही. म्हणलं वास्तवात यांच्याकडून काही होणारच नाही, कारण हे राजकारणासाठी पलटी मारतात. कुठला मराठीचा विषय घेऊन बाहेर येताय तुम्ही? अरे मूळ खोडावरती घाव घालायचा सोडून दिला तुम्ही, नको तसल्या गोष्टी करत बसताय. तुमचं बिना असलं सत्तेचं केंद्र किंवा सत्तेचं गणित की तुम्ही लगेच उड्या मारून इकडून तिकडून जाणार. बाकीच्या खालच्या पोरांचं काय, खालच्या लोकांचं काय? ट्रेन मधून जाताना येताना बघा किती भांडणं होतात. मला सांगा तुम्ही आज रोज लोकलनं प्रवास करता, मुंबईकर म्हणून विचार करा तुम्ही, कुठल्या वैमनस्यातून भांडणं होतात. विचार करा फक्त, किती दुरावा वाढलाय. त्या विरार ट्रेनने कधी फिरा, ते गुजराती ग्रुप करून बसणार, इकडे मराठी ग्रुप करून बसणार, एकमेकांवरती शिवीगाळ, मारामारी, या सगळ्या गोष्टी. कामावर जाताना त्या सगळ्या गोष्टी, संध्याकाळी येताना त्याच सगळ्या गोष्टी. फक्त जगताय म्हणून जगताय तुम्ही, नाही तर तुमच्या जीवनाला अर्थ तरी काय? या सारखी संस्था अजूनही 25 वर्षामध्ये घरच बांधतायत. नाही, सर्वे झालाय यार, भाडव्या 10 वर्ष करून झाली ना सर्वेला. मराठी माणसाची झोपडपट्टी पहिला बुलडोजर लावून तोडून त्याला दे ना बिल्डिंग मध्ये राहायला. कोण सत्ता चालवतोय तिथं? कोण अधिकारी आहेत? मग गांडू कोण? ते लोक का आपण गांडू आहोत मराठी म्हणून? आपण नालायक आहोत, आपण हरामखोर आहोत. आज जरा विचार करा एकदा. आपल्याकडे एकही नाहीये. आपण सगळे पवारांचे वेगळे, तिकडे ठाकरेंचे वेगळे, शिंदेचे वेगळे, फडणवीसांचे वेगळे, या अशा आपण बांधलेले. जरांगे पाटलांचं तर तिसरंच काहीतरी वेगळं. जरांगे वेगळे, ओबीसी वेगळे, मराठी वेगळे, तो आग्र्याचा वेगळा, तो तिकडं बौद्धाचा वेगळा, साळ्याचा, माळ्याचा, कोळ्याचा, याच्यातच आपण वाटलेलो आहोत. हे लोक इथं आले की गुजराती, आपण गुजराती आहे, आपण मारवाडी आहे, आम्ही मुस्लिम आहोत, या एकीनं ते राहतात. तुम्हाला आपल्या मराठी माणसाच्या जाती अख्ख्या देशाला माहिती आहेत, पण आपल्या बाजूला राहणाऱ्या मुसलमानाची जात अजून आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटतं त्याचा एकच धर्म मुसलमान. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागेल, आणि तो जेव्हा विचार कराल त्या दिवशी तुमची उन्नती झाली, एवढं लक्षात ठेवा. आता काल झालेली जी घटना आहे, ज्यानं ते काय चाकू बिकू घुसून त्या भडव्याने आपल्या लेकराला मारलं, त्या बिचाऱ्याला, ती घटना अत्यंत घृणास्पद आहे. आणि जी काही ही दरी वाढत चालली ना, जी काही हे वैमनस्य तयार होत चाललंय सगळ्याच गोष्टींचं, अगदी मराठी माणसाचं मुसलमानांचं, भैयांचं, मराठी माणसाचं गुजरात्यांचं, आणि जे हे सगळं करणारे हे भडवे नेते आहेत ना, ते काल सुप्रिया सुळेच्या लग्नात सगळे एकत्र बसून एका कब्बशीनं चाय पित होते. एवढं जरा लक्षात ठेवा. एवढं जरी राजकारण तुम्हाला कळलं ना, तरी तुम्ही उत्तम समाधानी जीवन जगायला मोकळ्यात. तिकडं ठाकरेंनी सांगितलं पाट्या फोडा की निघाले तिच्या आईला सगळे दांडकं घेऊन, हे ते घेऊन. एकजुटीत असतात तोपर्यंत हिंमत वाढते, तोपर्यंत वाटतं, पण असा एकटा दुकटा कोणी असला की काही करता येत नाही. कारण ते भडवे तिकडं हजार किलोमीटरचं सगळं अंतर सोडून निघालेत. त्यांना झाट काही फरक पडत नाही. त्यांना माहितीये फक्त जगायचं, पैसा कमवायचा. मग तो गटारातला काय ना, गोवातला काय ना, आपल्याला घेणं देणं नाही, पैसा कमवायचा बस. याच मानसिकतेतून ती सगळी लोक इथं आलेत. जो काही युपी बिहार इथला जो काही गुन्हेगारांचा पट्टा होता ना, तो सगळा गुन्हेगार इथं स्थलांतरित झालाय. कारण त्यांना माहितीये इथं अभय मिळते आपल्याला, इथं आपण वाटेल ते करू शकतो. तर ट्रेनमध्ये मारलेला तो आरोपी, सगळ्या गोष्टी, पण तो जेव्हा मारत होता त्याला,
तो मारत असताना, तो चाकूने त्यांना भोगसत असताना कितीतरी स्वतःच्या मिशांवरती पीळ मारणारे आमच्या मराठी माणसाच्या मनगटात काल राज ठाकरे म्हणले ना, तू मनगट साल्या पाहिलंयस का कधी मराठी माणसाचं? कसलं मनगट? काल जे शांत राहिलं ते ट्रेनमध्ये, हे असली मनगट? तलवार उचलेल का 2 किलोची? असं पडेल लगेच खाली मनगट त्याचं. हा, मुंबई सोडून बाहेरचे असतील, आज ही पिळदार बॉडी चांगली जे गावाखेड्याकडचे शेतकरी ते आहेत, निश्चित आहेत. पण काल त्या ट्रेन मधली घडलेली घटना, ती घडत असताना एकाही मायेच्या पुतानं त्याला धरण्याची हिंमत केली नाही. कुठल्या मराठी माणसाच्या मनगटाच्या गोष्टी करताय तुम्ही? कुठल्या गोष्टी करताय तुम्ही? हे मराठे बचेंगे तो और लढेंगे हे म्हणणारे मराठे, हे मराठे नाही. त्याला मारतोय, त्याला भोकसतोय, सगळ्या गोष्टी करतोय, ते तिथं फिरतोय आरामात, ट्रेन तर चालू आहे, धावत्या ट्रेन मध्ये उडी टाकली ना त्यानं, एवढा तो गुरमीत होता, पण धरण्याची हिंमत कोणाच्यात झाली नाही. तुम्ही कुठल्या मराठ्यांच्या गोष्टी करताय, मराठी माणसाच्या गोष्टी करताय? तुमचा एक मराठी माणूस तिथं मरताना तुम्हाला दिसतोय, तुम्ही वाचवू शकत नाही, आणि गांडून तुम्ही याच्या पुढे मराठी करायचं नाही. या शहरांमध्ये अजिबात करायचं नाही. नाहक साली सामान्य लोक मारली जातात त्याच्यामध्ये, रोजच्या त्या चाळ्यांमध्ये, रोजच्या ठिकाणी भांडणं होतात, नाहक सगळ्या वैमनस्याने सगळ्या गोष्टी वाढत जातात, त्याचा नाहक त्रास अशा सामान्य लोकांना भोगावा लागतोय. अनेकांना वाईट वाटेल, अनेकांना राग येईल माझ्या बोलण्याचा, आणि बोललं पाहिजे, ही गरज आहे हे बोलण्याची. ठाकरेंची पोरं याच्यामध्ये फिरतात, चांगल्या गाडीतून बॉडीगार्ड आणि या सगळ्या गोष्टी घेऊन फिरतात, त्यांना फरक नाही पडत उद्या कुठला भैया मारायला ना काय आला ना काय झालं तरी. पण तुम्ही रस्त्यावरती फिरता. बरं, याचा अर्थ असं नाही, सोल्युशन पण मी सांगणार आहे व्हिडिओ, थोडा लांब होईल, होऊ द्या, ऐका. सोल्युशन काय आहे त्या सगळ्या गोष्टींवरती, कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजिकली या सगळ्या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत. जी मुंबई तुमच्या हातातून गेले, तिला घ्यायची असेल तर काय करावं लागेल? साधी गोष्ट नाही. आज यांचा बिझनेस आणि यांचा धंदा आणि या सगळ्या गोष्टी बंद करून लगेच तिथं जायचं. आपल्याकडे तेवढी आर्थिक बाजू आहे का? मराठी पोरांनो, तुमच्याकडे आर्थिक बाजू आहे? विचारा भाऊ घरामध्ये, उद्या जाऊन मला एखादं भाजीचं दुकान टाकायचं, काय बोलतील घरातले? पोरगी देतील का रे तुला? कोण? तू करशील का? ते तुझ्या झेपणार आहे का? नको बाबा, उगाच नोकरीच करतो तुझी. मानसिकता आपली हो, ही आपल्या घरातली मानसिकता आहे, ही आपल्या समाजाची मानसिकता आहे. आपल्या पोरींना काय लागतं? आपल्या पोरींना अगदी साजेसं जगणं पाहिजे, आम्हाला चांगला फ्लॅट पाहिजे, आम्हाला चांगलं जीवन पाहिजे. भाजी विकणार आम्ही. मी काय सांगू माझ्या मैत्रिणींना, माझा नवरा भाजी विकतो? शी बाबा, मी नाही तसलं काही करणार. असल्या मानसिकतेत राहणारी आपली लोक नुसती नटापटान काय ते म्हणतात तसल्या पद्धतीनं, फार कमी क्वचित मराठी मुली आहेत ज्या खरोखर कष्टाळू आहेत, ज्यांना असं वाटतं की माझा नवरा साधा का असेना, शेतकरी का असेना, पण आमच्या दोघांमध्ये कष्ट करण्याची हिंमत आहे. मला चालेल, मला ऐशोआराम नको, मला व्यक्ती तो चांगला हवा, अशा म्हणणाऱ्या मुली फार बोटावरती मोजण्यात येतात. इथं समाज सगळ्यात पहिला मागे आपला, हे बदलावं लागेल. हे जेव्हा बदललं ना, तसं मारवाड्यांमध्ये नाहीये. मारवाड इथं भंगार जरी विकत असला ना, तरी तिकडं जाऊन त्याची लग्न बघा, किती बिघा जमीन देतात, पेट्रोल पंप, गाड्या, 2 कोटी रुपये. बघितले ना कधी लग्न? बघितले का मारवाड्याचं? आपल्याला 2 लाखाचा हॉल बुक करायचं झालं तर घाम बेतो डोक्यातनं खाली. काय करायचं, त्याला कसं करायचं, 2 लाख सांगतात. ही आपली अवस्था, आपल्या माणसाची, आपल्या समाजाची. गावकीत भावकीत खाणेरड्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलो आपण. आपल्याला फक्त मोठेपणाची हाव आहे, मोठेपणाची, फक्त पदावरती बसायची. सोसायटीच्या पदांवरून भांडतात. अरे हरामखोरांनो, लाजा वाटू द्या सोसायटीच्या पदांवरनं. चाळीच्या पदावरती कोण ते बसलेत, ते अध्यक्ष आहेत की ह्याची कॉलर लगेच टाईट. याच्यामध्ये धन्यता मानणारी आपली लोक एवढंच कामाचे आहेत आपण, एवढेच. नगरसेवक व्हायचे, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, याच्या व्यतिरिक्त स्वप्न नाहीत काही आमची. आमच्या एखाद्याला वाटत नाही की मी या ठिकाणचा एखादा मॅन्युफॅक्चरिंग मोठा हब उभा करेन, मी एखादी चांगली कंपनी उभी करेन, मी माझ्या गावामध्ये जाईन, तिथं जो काही धंदा चाललाय त्याच्यामध्ये पाहीन, भले मला त्रास होईल थोडासा, पण मी तिथंच काहीतरी करेन, तिथंच काहीतरी इनोव्हेशन करेन. मी माझी जमीन कुणाला विकणार नाही. हे सोल्युशन सांगतो, ऐका जरा कानात लक्ष घालून. चल, मला 50,000ची नोकरी ना, मग मी ठीक आहे नोकरी करेन, 50-60 लाख रुपयाची नोकरी मी ती करेन. पण त्याच्या खाली ज्याच्याकडे नोकरी नाहीये, त्याच्याकडे काहीतरी स्किल आहे, त्याला चांगली लादी बसवता येते, ज्याला चांगलं प्लास्टर करता येते, ज्याला चांगलं घरकाम बांधता येते, ज्याला काहीतरी सुतारकाम करता येते, ज्याला काही मूर्ती घडवता येते, ज्याला काहीतरी चांगलं खेळता येते, या सगळ्या गोष्टींमध्ये हातपाय पसरायला चालू करा मराठी पोरांनो. कारण आजच्या जगामध्ये पैसा तरच तुम्हाला किंमत आहे. शेती विकू नका. शेती सगळ्यात येणाऱ्या काळातला सगळ्यात मोठी गोष्ट, एवढं लक्षात ठेवा. आज पेट्रोल बंद होईल, उद्या इथेनॉल चालू होईल. इथेनॉल ज्या ऊसापासून बनतंय, इथेनॉल ज्या शेतीपासून बनतंय, मग तो मका असेल, तुमचा बांबू असेल, अनेक गोष्टींपासून बनतं. पण ज्याच्याकडे जमीन असेल, जो शेतकरी असेल, तो इंधन तयार करून देणार, एवढं लक्षात ठेवा. होणार, निश्चित होणार, निश्चित करोडपती होणार शेतकरी. तेव्हा सुज्ञ व्हा, जागे व्हा. मुंबईमध्ये नुसतं घरं घेत बसण्यापेक्षा गावाकडे जमिनी घ्यायला चालू करा. ज्या ज्या जमिनी परप्रांतीयांना गेल्यात, आता साल्यांच्या डोक्यावरती बंदुका ठेवून त्यांच्याकडनं जमिनी घ्यायची वेळ आली. घ्या, भले त्रास होईल आज, पण जमिनी घ्या. स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करा. मुंबईमध्ये राहताय, छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना सुरुवात करा. आपल्या मराठी माणसाच्या एखाद्या भाजीवाल्याकडे, भैयाकडे जाण्यापेक्षा आपल्या माणसाकडे जा. एखाद्या पाणीपुरीवाल्याच्या आपल्या पोराची खा. आपल्या माणसाला मोठं करायला शिका. एकजूट राहाल, त्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल. ज्या दिवशी एकजूट राहणार नाही, त्या दिवशी तुम्हाला कोणी विचारणार. आपले भडवे नगरसेवक असतील, कोण आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या जाऊन कानाखाली पेटवा. त्यांना जर कान धरा साल्यांचे, आमच्या मतांवरती साल्या निवडून आलायस, आमचं हे काम कर. जर केलं नाहीस तर परत उभा करणार नाही तुला. बाबांनो, मुंबई सारख्या शहरामध्ये धावपळीच्या जगात राहायचं असेल, समाज म्हणून एक राहायचं असेल, मराठी म्हणून एक राहा. एखाद्याला प्रेमाने भाषा शिकवा, प्रेमाने शिकवा. प्रेमाने जग जिंकता येतं, त्याला प्रेमाने सांगा. शिकणार बघा, कितीतरी लोक शिकतात, बोलतात, अस्खलित मराठी बोलतात.
असं नाही की कोणाला येत नाही मराठी म्हणून, पण त्याला कानाखाली पेटवा आणि ह्या ज्या काही गोष्टी ज्या वरून खाली येतात ना साहेबांकडून, साहेबांना म्हणावं साहेब ते तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो इथं बरोबर, कारण आम्हाला इथं राहायचंय. प्रेमाने सगळ्या गोष्टी करा, प्रेमाने जग जिंका. 4 वेळा सांगा, 5 वेळा सांगा, 6 वेळा सांगा, 10 वेळा सांगा, मग 11व्या वेळेला कानाखाली पेटवा. तेव्हा त्यालाही त्याची लाज वाटेल. असोच अशा अनेक काही गोष्टी आहेत, अनेक काही कारण आहेत. थोडंसं राग आला ती सगळी ट्रेनमधली घटना पाहून, डोळ्यामध्ये पाणी आलं, की अशी काहीतरी घटना घडते. असं कधीच कुणासोबत घडू नये आणि पोलीस प्रशासनानं त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मताचा मी आहे. आणि तसंच हो, तसंच घडो. आणि माझं मराठी माणसांना सांगणे, वैमनस्यामध्ये पडू नका, वाढवत बसू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही कितीही केलं ना तरी संमिश्रच लोक राहणार, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कितीही म्हणलात की 100% मराठी माणसाची मुंबई, नाही होऊ शकत, नाहीच होऊ शकत, कधीच नाही होणार. कारण हे पैशाचं शहर आहे. तिथं अनेक लोक येणार, अनेक लोक जाणार. तुमचं अस्तित्व म्हणजे काय, तुमचं अस्तित्व अबाधित ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचं तिथं वावरणं, तुमचं तिथं राहणं. आजचा मराठी माणूस राहतो विरारला, राहतो पनवेलला, राहतो अंबरनाथ, खोपोली, बदलापूरला आणि मुंबईच्या दादरमध्ये येऊन आंदोलनाला उभा राहतो. असली अवस्था आहे आपली. त्याच्यासाठी आपल्याला तिथे राहावं लागेल. अख्ख्या मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसाला तिथं राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सरकारनं चांगल्या योजना आणून चांगल्या ठिकाणी मराठी माणसालाच 100% घर दिलं पाहिजे. याच्यासाठी झाटा, हे खरं अस्तित्व आहे रे बाबांनो. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, काही गोष्टींचं चूक वाटली असेल, ठीक आहे, थोडंसं समजून घ्या, किंवा मी त्या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करेनच जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल. कारण अनेकांचं कसं होतं, साहेबांनाच कसं काय बोलला तू, याचीच कशी काय चुकी दाखवली असं वाटतं अनेकांना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सगळ्या बोलणं किंवा ते पोटतिडकीनं सांगणं फार महत्वाचं आहे बाबांनो. मराठी माणूस नुसताच आपण भाषा 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 करून नाही काही होणार आहे बाबांनो, खरंच नाही काय होणार आहे. मी रोज 24 तास मी घरात असतो. मी 24 तास या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करत असतो, की नक्की काय होतंय, कशामुळे काय बिघडलं जातंय, कुठून सुरुवात होते. मी मराठी आहे, मी याच कुटुंबातून आलो, मी या सगळ्या प्रोसेसमधून आलोय. मी मुंबई शहरामध्ये राहणारा माणूस आहे. आज 15 वर्ष मी मुंबईला राहतोय. मला माहिती आहे इथं काय होतंय, काय नाही होतंय. व्यवस्थित समजून घ्या. मुळापर्यंत पोहोचत नाही जोपर्यंत, त्या खोडावरती तुम्ही घाव घालत नाही तोपर्यंत काहीही याचा मला असं वाटतंय सुटणार नाही. हा तिढा अजिबात सुटणार नाही. विचार विनिमयानं राहा, एकजुटीनं राहा. एवढंच फक्त मी तुम्हाला सध्या तरी सांगतो. आणि कोणाची मनं दुखवली असतील तर मी तुमची जाहीर माफी मागतो. आणि कालची घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. सरकारने यावर त्वरित कारवाई करावी.